नमस्कार स्वामी भक्त हो. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या कथेचं नाव सुंदराबाईंची सद्दी संपली. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. तर चला कथेला सुरुवात करूया. अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांकडे येणाऱ्या लोकांची संख्या शेकड्याने असे. बाहेरगावाहून कडपगाव रेल्वे स्टेशनवर रोजचे 100-200 यात्रेकरून श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्याकरिता उतरत असत. श्री स्वामी 1856 मध्ये अक्कलकोटला आल्यापासून चोळाप्पानं त्यांची एकनिष्ठपणे सेवा केली, परंतु त्याचा पैशाचा मोह सुटला नाही. सुरुवातीला तर श्री स्वामी चोळाप्पाच्या घरीच वास्तव्यास होते आणि तदनंतर लोकांची गर्दी तुफान वाढू लागल्याने श्री स्वामींनी आपलं बस्तान वटवृक्षाखाली हलवलं. वटवृक्षाच्या पाठीमागेच एक झोपडीवजा देवालय केलं होतं आणि तिथे श्री स्वामी विश्रांती घेत असत. लोकांची जत्रा इतकी असे की सकाळी 5 वाजल्यापासून दर्शनांची रीग लागत असे. श्री स्वामींची दिवसातून 3 वेळा आरतीही केली जाई. चोळाप्पाच्या द्रव्यलोभामुळे त्याचं श्री स्वामींच्या सेवेत अंतर पडू लागलं. परिस्पर्श होऊनही रुपये सोन्याच्या मागे चोळाप्पाचं मन सतत धावत राही. एकदा श्री स्वामींनी चमत्कारिक गोष्ट केली. जवळ असलेलं फडकं उचलून त्याची एक झोळी केली आणि अलग असं म्हणून जमलेल्या लोकांकडे भिक्षा मागितली. कोणाचे 1 रुपये तर कोणाचे 2 रुपये असे त्या झोळीत पडू लागले. 125 रुपये जमल्यानंतर श्री स्वामी समर्थांनी ती झोळी चोळाप्पाच्या स्वाधीन केली आणि म्हणाले, चोळ्या, तुझं ऋण फिटलं बरं का. चोळाप्पास काहीच उमगलं नाही, परंतु श्री स्वामी समर्थ येणाऱ्या काळातील घटनेचा संकेत देत होते. चोळाप्पाप्रमाणे सुंदराबाईचं वागणंही आता हाताबाहेर गेलं होतं. येणाऱ्या सर्व भक्तास आणि यात्रेकरून तिचा त्रास सोसावा लागे. पैसे किंवा वस्तू घेतल्याशिवाय ती लोकांना श्री स्वामी समर्थांचं दर्शनही घेऊ देत नसे. येणाऱ्या लोकांनी आणि गावकऱ्यांनी त्रस्त होऊन तिच्याबद्दल राजेसाहेबांकडे तक्रार केली, परंतु मालोजी राजांची पत्नी राणीसाहेबांची मर्जी संपादन केलेल्या सुंदराबाईस हात लावण्यास कोणीही धजावत नसे. श्री स्वामी समर्थही शांतपणे सर्व प्रकार पाहत असत. वेळ येणार होती. स्वामी बऱ्याच वेळा सूचक बोलून सुंदराबाईस येणाऱ्या काळाची कल्पना देत, परंतु हाव सुटलेल्या तिच्या ध्यानीमनी काही येत नसे. श्री स्वामींच्या बोलण्याचा अर्थ तिला उमगत नसे. एकदा सुंदराबाई प्रसाद म्हणून खारका वाटीत असता श्री स्वामी अचानक म्हणाले, बोडके, खारका वाटून टाकू नकोस, नंतर मिळाच्याही नाहीत. बावडेकर पुराणिक बुवांनी श्री स्वामी समर्थांसाठी एक जरीकाठी छाटी भेट दिली असता श्री स्वामींनी ती काढून सुंदराबाईच्या अंगावर फेकली आणि म्हणाले, अगं, पुढे छाटी मिळायची नाही, आत्ताच पांघरून घे. खरं तर सुंदराबाईंची कारकीर्द संपत असल्याची ती सूचना होती. काही फळावळ, पेढे, बर्फी श्री स्वामींच्या समोर आल्यास ते सुंदराबाई चटकन म्हणत, अगं, खाऊन घे, पुढे मिळणार नाही बरे. चोळाप्पा आणि सुंदराबाईंचा अतित्रास सहन न होऊन शेवटी लोकांनी मामलेदार आणि कारभाऱ्याकडे तक्रारीचा अर्ज केला. राणीसाहेबांच्या दबावामुळे त्यावर काहीच कारवाई न झाल्यामुळे आता लोकांनी कलेक्टरकडे धाव घेतली. कलेक्टरनी चौकशीचा हुकूम दिला. सर्व प्रकाराची चौकशी होऊन सुंदराबाईस काढून टाका, तिचा सर्व माल जप्त करण्याचा आदेश कलेक्टर साहेबांनी दिला. नानासाहेब बर्वे हे अक्कलकोट संस्थानाचे कारभारी होते. कलेक्टरांचा लेखी हुकूम नानासाहेबांकडे आला. नानासाहेबास हुकूम अंमलात आणण्याची भीती वाटू लागली. बाई महाराजांचा खास सेवेकरीतील आहे, तिला काढावी तर महाराजांचा प्रकोप होईल, न काढावी तर कलेक्टर साहेबांच्या हुकमाची अंमलबजावणी कशी करावी या विचाराने नानासाहेबांचं मन दोलायमान होऊ लागलं. त्यांनी तसे 4-8 दिवस पुढे ढकलले. आता वेळ आली होती. नानासाहेब वटवृक्षाखाली असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास नेहमीप्रमाणे सकाळी गेले. दर्शन घेऊन नमस्कार करतात श्री स्वामी कराडले, काय रे, असाच हुकूम बजावतोस का. नानासाहेबांना श्री स्वामी समर्थांचं बोलणं ऐकून धैर्य आलं आणि कर्तव्याची जाणीव झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी नानासाहेबांनी फौजदारास हुकूम दिला, सुंदराबाई श्री स्वामी समर्थांपासून दूर करावं. श्री स्वामी
ओंडकरांच्या वाड्यात बसले होते. फौजदार बरोबर 4 शिपाई घेऊन तिथं आला. श्री स्वामींचं दर्शन घेऊन सुंदराबाईस म्हणाला, आज पावे तो मातोश्रीप्रमाणे आम्ही तुम्हास मांडलं, परंतु मी सरकारी नोकर असल्याने सरकारच्या हुकुमाची तामिली करणं माझं कर्तव्य आहे, माझा नाईलाज आहे. आपण यापुढे श्री स्वामी समर्थांच्या जवळ बसू नये, इथून चालतं व्हावं, सर्वसामान्य भक्तांसारखं येऊन दर्शन घ्यावं. प्रथम सुंदराबाईस ही थट्टा वाटली, परंतु सरकारी हुकूम आहे असे समजतात ती फौजदाराची मनधरणी करू लागली. पण फौजदार ऐकण्यास तयार नव्हता. बाईंनी आता अकांड तांडव सुरू केला. ती श्री स्वामींना म्हणू लागली, स्वामी, आत्तापर्यंत माझं पालन तुम्हीच केलं आणि माझ्यावर हा असा प्रसंग आला आहे, तुम्हीच मला तारा. स्वामी, आपण काही बोलत का नाहीत? श्री स्वामी सर्व प्रकार बघत निर्विकार बसले होते आणि काही सुद्धा बोलत नव्हते. फौजदारानं हे पाहिलं आणि शिपायाला फरमावलं, बघता काय, बाईला ओढून बाहेर काढा. आता सुंदराबाई विलाप करू लागली, म्हणू लागली, आता मी दगडावर डोक्या फोडून प्राणत्याग करीन. तिने धावत जाऊन श्री स्वामी समर्थांचे पाय धरले. श्री स्वामी फौजदारास म्हणाले, काय रे पाहतोस? फौजदारास आता धीर आला. त्याने शिपायाने सांगितलं, बघता काय, ओढा बाईला. शिपाई पुढे झाले आणि सुंदराबाईस फरफटत बाहेर आवडून आणले. फौजदाराने सुंदराबाईस जरब दिली, डोकं बिकं फोडायचा प्रयत्न कराल तर सरकारच्या हुकुमाप्रमाणे जेरबंद करून ठेवीन. फौजदारानं सुंदराबाईस तंबी दिली, खबरदार परत आत येशील तर. अक्कलकोटात प्रथमच असे काही घडत होते आणि तेही श्री स्वामी समर्थांच्या साक्षीने. सारे स्तब्ध होऊन पाहत होते. फौजदारानं सुंदराबाईंच्या खोलीच्या आणि सामानाच्या जप्तीचाही हुकूम आणला होता. सुंदराबाईंच्या खोलीत शेले, लुगडी, छाट्या, भांडी, गुडगुड्या यांचे ढीकच्या ढीक पडले होते. बर्फी, पेढे, खारका राशीने होत्या, परंतु त्या ठेवून ठेवून कुजल्या होत्या. ज्या ज्या घरात सुंदराबाईने माल दडवला होता त्या त्या घरांना सरकारची कुलपा पडली. सर्व जप्त केलेल्या मालाच्या लिलावाचा हुकूम होता. यापूर्वी मामलेदार, कारभारी, फौजदार या सर्वांवर चालत सुंदराबाईंचा हुकूम असे. सामान्य आणि भक्त यात्रेकरूंना तर सळो की पळो करून सोडलं होतं. एका घटकेत तिची काय अवस्था झाली. बाईला वाटायचं की तिचं वैभव असं निरंतर चालेल, परंतु तिच्या मनातील मांडे मनातच राहिले आणि ती श्री स्वामी समर्थांपासून दूर झाली. एवढेच नाही तर तिची अब्रूही गेली. सर्व लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. सुंदराबाईंची सद्दी आता संपली होती. थोड्याच दिवसात सरकारातून हुकूम आला आणि असा बंदोबस्त झाला की श्री स्वामी समर्थांसाठी सरकारने पंचमंडळ नेमलं. त्यांच्या अखत्यारीत सरकारनं एक कारकून आणि 3 शिपाई श्री स्वामी समर्थांच्या दिमतीस ठेवले. जे उत्पन्न होईल त्याचा पंचमंडळाने निर्णय घेऊन विनियोग करावा असं लिहिलं होतं. चोळाप्पा आणि सुंदराबाईंचा आत्तापर्यंतचा हक्क संपला होता. इतर सेवेप्रमाणे चोळाप्पा आणि सुंदराबाईस दर्शन आणि सेवेत येता येईल असंही हुकमात होतं. खरं तर सुंदराबाई एवढी स्वामींची सेवा कोणीच केली नाही. चोळाप्पा एवढी स्वामींवर निष्ठा कोणीही दाखवली नाही. पण लोभ आणि हावरेपणा या वृत्ती त्यांच्या आड आल्या. आजचा प्रसंग पाहून कोणीतरी श्री स्वामी समर्थांना विचारलं, स्वामी, असं का बरं घडलं? श्री स्वामी हसून म्हणाले, बोडकी आणि जैनास लोभ आणि हावरेपणा आवरता आला नाही. श्री स्वामींनी आपल्या भोवताली असणाऱ्या लोकात भक्तांना सेवेकऱ्यांना हेच सुचवायचं होतं की व्यक्ती कधीही वाईट नसतात, तर त्यांच्या वृत्ती वाईट असतात. किंबहुना म्हणूनच श्री स्वामींनी चोळाप्पा आणि सुंदराबाईसारख्या लोकांना जवळ ठेवलं आणि त्यांच्यावर प्रेम केलं. सर्व लोकात, जनात अशी एक सुंदराबाई, असा एक चोळाप्पा दडलेलाच असतो. विवेकानं ईश्वरावर निष्ठा ठेवून वागल्यास त्या वृत्तीचा त्रास आपणास व इतरांसही होत नाही. चोळाप्पा आणि सुंदराबाई हेही स्वामींचे निवडक लीला सहचरच होते आणि त्यांची निवडही सर्वसामान्यांना शिकवण मिळावी याचसाठी झाली होती. आता सरकारनं नेमलेलं पंचमंडळ श्री स्वामी समर्थांची व्यवस्था पाहू लागली. भारतीय इतिहासात प्रथमच ब्रिटिश सरकारनं कुणा संतांची, श्री स्वामी समर्थांच्या लौकिकाची दखल घेऊन ही व्यवस्था केली होती. श्री स्वामी समर्थ हे एकमेव द्वितीयच होते.
चोळाप्पा आणि सुंदरबाईला लोभ आणि हावरेपणाची शिक्षा मिळाली. त्या योगे श्री स्वामींनी निष्ठा ठेवून वागण्याची शिकवण दिली. श्री स्वामी समर्थ.